बरं गुरुपौर्णिमा का करायची तर प्रत्येकाच्या आयुष्याचे शिल्पकार हे गुरु असतात. आणि महाराज गुरुशिवाय ज्ञान नाही. माऊली ज्ञानोबा हरिपाठात म्हणतात, द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी, किंवा गुरुविना अनुभव कैसा कळे. त्याच्या आधी काय, भावे विना देव न कळी संध्या, गुरुविना अनुभव कैसा कळे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणतात, गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान हाती जैसे. महाराज गुरु हा करावाच लागतो. अहो भगवंताचे लाडके लढीवाळ भक्त श्री संत नामदेवराय, श्री संत नामदेवरायाला अखंड शेजार देवाचा होता. देव नामदेवराय सोबत जेवायचे, बोलायचे. देवानं नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य देवानं खाल्ला. पण जोपर्यंत नामदेवरायाला गुरु नव्हते तोपर्यंत नामदेवराय कच्चे होते. ज्यावेळेस नामदेवरायांनी गुरु मानले त्यावेळेस तोपर्यंत नामदेवराय कच्चे होते. पण ज्यावेळेस नामदेवरायांनी गुरु मानले त्यावेळेस नामदेवराय पक्के ठरले. आदिक सकल संतांनी गुरु मानले. अहो संतांनी गुरु मानले यात काय नवल. अहो जगाच्या बापानं सुद्धा गुरु मानले, देवानं सुद्धा गुरु मानले. प्रभू रामचंद्र गुरु कोण, वशिष्ठ ऋषी. भगवान श्री कृष्ण परमात्मा गुरु कोण, महर्षी सांदीपानी. देवाला सुद्धा गुरु करावं लागले महाराज. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. प्रत्येकाच्या आयुष्याचे शिल्पकार हे गुरु असतात. आणि गुरुच्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. व ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुजींच्या सर्व शिष्य मंडळींनी हा आयोजित केला हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव. व ज्यांच्यामुळे माझ्याकडे सेवा आली, मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं, असे आज महाराष्ट्रात सिद्ध आणि प्रसिद्ध सर्व महाराज मंडळी, अगदी स्टार महाराज मंडळी, सर्व महाराज मंडळीचे आवडते मृदंग वादक, ज्यांना आपण मृदंग क्षेत्रातील बादशाह म्हणून ओळखतो, असे असणारे कृष्णदादा भोरकडे, त्यांनी या कार्यक्रमा संदर्भात वडिलांना संपर्क केला व त्यांच्यामुळे माझ्याकडे ही सेवा आली, मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. व महाराज आपण कृष्णदादाला म्हणतो ना, परभणी जिल्ह्याचं भूषण, मृदंग क्षेत्रातील बादशाह, हे सारं वैभव कृष्णदादाला कुणामुळे भेटला असेल ना, ते म्हणजे आदरणीय परमपूज्य गुरुवर्य गुरुजींमुळे ते सारं वैभव गुरुजींच्या अधिक सर्व शिष्य मंडळीला भेटलेला आहे, मिळालेला आहे. व महाराज आता महाराष्ट्रातील कोणत्याही नामांकित महाराजाला गुरुजींनी फोन लावायची गरज नाही. गुरुजीच्या कोणत्याही शिष्यानं त्या महाराजाला फोन लावला ना, आणि तो शिष्य एवढाच म्हणला की मी नरोडे गुरुजीचा शिष्य आहे आणि आम्हाला मृदंग साधना गुरुकुलमध्ये सेवा पाहिजे, महाराज आले असते, त्या महाराजांनी स्वखर्चानं येऊन सेवा केली असती. पण ही सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लेकराला दिलं, म्हणून त्याबद्दल गुरुजींच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. व कृष्णदादा असतील व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गुरुजींची शिष्य मंडळी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण की महाराज मला मृदंग साधना गुरुकुलमध्ये सेवा करण्याचं भाग्य लाभलं. मी खरं स्वतःला भाग्यवान समजतो. का गुरुकुल अनेक असतील हो, पण मृदंग
साधना गुरुकुल म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे. महाराज मृदंग साधना गुरुकुल मध्ये अगदी लहान वादकांपासून तर मोठ्या वादकांपर्यंत एकदम एक नंबर टॉपचे मृदंग वादक आहेत. आता आपला छोटा मृदंग वादक पुष्कर दादा. पुष्कर दादाचं वय किती आहे? 7. महाराज इतक्या कमी वयात किती छान मृदंग वाजवतो, सोलो वादन करतो. आपला दुसरा आता आलता शुभम दादा दुसरा छोटा मृदंग. महाराज भगवंताने शुभम दादाला आईचं प्रेम दिलं नाही. शिवमची आई शिवमला लहानपणी सोडून गेली, पण शिवमवर माझ्या माऊली ज्ञानोबरायाची कृपा झाली आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायानं शिवमला गुरुजींसारखे गुरु दिले आणि तो शिवम आज गुरुजींमुळे आपल्या मृदंग साधना गुरुकुलमुळे तो आज उगवत्या सूर्यासारखा चमकतोय. आणि महाराज मृदंग साधना गुरुकुल मध्ये मोठ्या वादकांपैकी तर पाहायचंच काम नाही, म्हणून सर्वांच्या जे नतमस्तक होतो. कीर्तनला गोड अशी मृदंगाची साथ मृदंग साधना गुरुकुल येथील सर्वच विद्यार्थी व सुंदर अशी ज्यांची गायनाची साथ आहे असे असणारे श्री भक्त पारायण केदारदादा जाधव त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व दुसरे आपले शिवाजी महाराज भोसले त्यांचेही मनापासून आभार मानतो. पांडुरंग महाराज भोसले त्यांचेही मनापासून आभार मानतो. व आपले संजय महाराज फोके त्यांचेही मनापासून आभार मानतो व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय खऱ्या सेवेचे 6 नियम सांगतात. किती नियम सांगतात? किती? 6 नियम सांगतात. बरं भगवंताची सेवा का करायची? कुणी म्हणत सुखासाठी. ओ बाबा तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले? 40 वर्ष. 40 वर्ष. बरं या 40 वर्षात तुम्हाला कधी सुख प्राप्त झालं? तर नाही का? संसार दुःखमुळं चौकडे सुख नाही गणेश महाराज जाधव त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नाही. सुख कुठे आहे? एकतर देवापाशी नाहीतर संतापाशी. सुख वसे हे चिटाई बहुपाई संताच्या, किंवा सुख रूप आईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवापाशी सुख आहे, तो देव आपलासा करायचा. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे. तो देव आपलासा करायचा. कसा करायचा? तर महाराज म्हणतात तुम्ही यज्ञ करा. यज्ञ करणं शक्य आहे का? यज्ञ करणं शक्य आहे? तर नाही. मग महाराज म्हणतात तुम्ही तप करा.
महाराज माणूस कीर्तनात 2 तास नीट बसू शकत नाही. तप करणं शक्य आहे? तप करणं शक्य नाही. महाराज म्हणतात मग तुम्ही ध्यान करा. आताच्या काळात ध्यान करणं शक्य आहे तर नाही. मग मग मी म्हणलं तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही एकदम सोपं साधन करा. काय? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मग महाराज एक माणूस माझ्याकडे आला आणि तो म्हणला महाराज मी हे चारी नियम करू शकत नाही. मी म्हणलं ठीक आहे तू आता तुकाराम महाराज ऐकू नको तू मऊ आहे. तू काय कर माहितीये का एका बिल्डिंग वर जाय आजूबाजूला पाय कोणी दिसला नाही वरून डायरेक्ट खाली उडी आणायची. तो म्हणला महाराज मी मरून तो मग जगून तरी करतो काय जग्या. मग तुम्हाला हे 4 नियम जमत नाहीत ना. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही एकच नियम करा ते महाराज अभंगाच्या अभंगाच्या पहिल्याच तुकड्या सांगतात स्वामिकाज म्हणजे काय तर गड्याने मालकाचं इमानदारीनं काम करणं किंवा मालकाची सेवा करणं यालाच म्हणतात स्वामिकाज. बरं आपल्या मालकाचं इमानदारीनं काम कोणी केलं तर इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. असं मी म्हणत नाही तर कोण म्हणतंय दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. तर इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. काय येतं तर याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला विठाला. एकदा काय झालं सहज नारद महर्षी फिरत फिरत प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्राला म्हणले प्रभूजी तुमच्याकडे भक्तांची यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले हो. मग नारद महर्षी म्हणाले द्या ना. मग लगेच प्रभू रामचंद्रानं भक्तांची यादी काढली नारद महर्षीला दिली. महाराज नारद महर्षीने ती यादी पाहिली. त्या यादी सर्वात वर नारद महर्षी नाव होतं. 1 नंबरलाच नारद महर्षी नाव. पण त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं. नारद महर्षी देवाला काय नाही म्हणले डायरेक्ट हनुमंतरायाकडे गेले आणि महाराज हनुमंतरायाचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला की नाही बोला. श्रीराम जय राम जय जय
तुम्ही इथं भजन करत बसलात, मी प्रभू रामचंद्राकडे गेलतो. हनुमंतराय म्हणाले काय झालं? नारद महर्षी म्हणाले मी प्रभू रामचंद्राकडून भक्तांची यादी आणले आणि या यादीमध्ये तुमचं नावच नाही. मग हनुमंतराय म्हणाले त्या यादीमध्ये माझं नाव यावं म्हणून मी भजनच करत नाही. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले नाही नाही, तुमचं या यादीमध्ये नाव पाहिजे. हनुमंतराय म्हणाले लसू द्या ना. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले अहो हनुमंतराय, तुम्हाला तर काही कळतच नाही. कसे लोक तुम्हाला बुद्धिमत्ता वरिष्ठामध्ये कोणास ठाव, तुम्हाला तर काही कळतच नाही, पण देवाला पण काही कळायला पाहिजे का नाही. महाराज हनुमंतरायाचा एक स्वभाव होता. हनुमंतरायाला स्वतःला कोणी बोललं तरी हनुमंतराय सहन करत होते, पण हनुमंतरायाच्या प्रभूला म्हणजे स्वामीला म्हणजेच प्रभू रामचंद्राला कुणी बोललं तर हनुमंतराय ते सहन करत नव्हते. हनुमंतराय म्हणाले माझ्या प्रभूला बोलतोय का, याला झटका दाखवत लागते. मग हनुमंतराय म्हणाले नारद महर्षी नाव नाही माझं आणि तन तन करायले तुम्ही, म्हणजे असं झालं लगीन आहे लोकाचं लगीन आहे लोकाचं, नाचता येड्या डोक्याचं म्हणायला वर काय. मग महाराज हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ. महाराज आजकाल माणसं एवढे हुशार झाले, हनुमंतराय होते माणसं किती हुशार झालेत. महाराज माझं एका गावी कीर्तन होतं, तिकडले यजमानाचा मला फोन आला. महाराज पोहोचायला किती वेळ आहे? मी म्हणलं 1 तास लागेल वाटण आहे. तो म्हणला जेवायला काय करायचं? मी म्हणलं डाळ पोळी करा. तुम्हाला नाही नाही महाराज स्वीट मधलं. मी म्हणलं करा मग बुंदीचे लाडू. तो म्हणला बरं ठीक आहे महाराज. त्यानं फोन कट केला. तो घरी गेला. त्याच्या बायकोला म्हणला अरे जरा महाराज यायलेत, स्वयंपाक बनव बरं आणि स्वीट मध्ये बुंदीचे लड्डू बनव. त्यावेळेस त्याची बायको म्हणाली की महाराजाला यायला किती वेळ आहे? त्यावेळेस तो म्हणाला 1 तास. त्यावेळेस त्याची बायको म्हणली 1 तासात कुठं बुंदीचे लड्डू होतात का? तुम्ही ऑनलाईन मागवा. तो म्हणला लड्डू ऑनलाईन भेटतात? त्याची बायको म्हणली आजकाल लेकरं ऑनलाईन भेटायले, तुम्ही लड्डूचं काय घेऊन बसले? फक्त नंबर बरोबर लावा. महाराज त्याने टोल फ्री नंबर घेतला. महाराज शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून लेडीजचाच आवाज येतो. हा म्हणला हॅलो. त्यावेळेस ती बाई म्हणाली आमच्या स्वीट होम मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कृपया मराठी करता 1चं बटन दाबा, हिंदी करता 2चं बटन दाबा आणि इंग्लिश करता 3चं बटन दाबा. महाराज मराठवाड्यातला होता आणि जालना जिल्ह्यातला होता. जालना जिल्ह्यातले माणसं लय हुशार. तो कधी मध्ये ज्ञानेश्वर वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायचा. त्याने मोजक्या चोळ्या पाठ केल्या. तो म्हणला माझा मराठाची बोल कौतुके. महाराज तो म्हणला नाही नाही मराठी. त्यानं मराठी एक नंबरचं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली स्वीट मध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन खरेदी करायचं असेल तर 2चं बटन दाबा, खट्टा मिठ्ठा खरेदी करायचं असेल तर 3चं बटन दाबा. महाराज याला स्वीट मधलंच पाहिजे होतं. त्यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली स्वीट मध्ये लड्डू खरेदी करायचे असेल 1चं बटन दाबा, मिठाई खरेदी करायची असेल तर 2चं बटन दाबा आणि जिलेबी खरेदी करायची असेल तर 3चं बटन दाबा. महाराज याला लड्डूच पाहिजे होते. पुन्हा त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली कृपया बुंदीचे लाडू खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 3चं बटन दाबा. तो म्हणला मला सगळे पाहिजे 1 किलो बुंदीचे लाडू आणि हे काय बटन दाबाय ताप लावला वा. महाराज त्याला बुंदीचे लड्डू पाहिजे होते. त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली 1 किलो खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, 10 किलो खरेदी करण्याकरता 2चं बटन दाबा, 1 क्विंटल खरेदी करण्याकरता 3चं बटन दाबा. महाराज हे बटन दाबू दाबू परेशान झालेला होता, वैतागलेला होता. यानं खटकन दिशी 3चं बटन दाबलं 1 क्विंटलचं. फोन कट केला. परत त्या बाईचाच फोन आला 5 मिनिटानं. आमच्या स्वीट होम मध्ये सर तुमचे सहर्ष स्वागत आहे. हे लड्डू आम्ही ज्या वेळेस पासून हे स्वीट होम खोललं त्यावेळेस पासून एवढं ठोक गिराय तुम्हीच पहिले. मग त्यावेळेस ती बाई म्हणली हे लड्डू कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आम्हाला तो पत्ता सांगा. आमच्या स्वीट होम तर्फे तुमचा आम्हाला सत्कार करायचा आहे.
महाराज तो जालना जिल्ह्यातला होता. तो म्हणला कृपया आम्हाला 3 मुलं आहेत. लहान्याला बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधव्याला बोलण्याकरता 2चं बटन दाबा, मोठ्याला बोलण्याकरता 3चं बटन दाबा. महाराज त्या बाईनं फोन कट केला तर पुन्हा लावला नाही. एवढे माणसं हुशार झाले. ते हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणाले नारद महर्षी तुम्हाला जी प्रभूने यादी दिली ती यादी 2 नंबरची यादी आहे. 1 नंबरची यादी तर माझ्या प्रभू जवळच आहे. महाराज नारद महर्षी डबल प्रभू रामचंद्राकडे गेले. म्हणाले प्रभू तुमच्याकडे डबल एक यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले हो. मग नारद महर्षी म्हणाले द्या ना. मग बघले प्रभू रामचंद्रानं 1 नंबरची यादी काढली. नारद महर्षी लिहिली. महाराज त्या यादीमध्ये सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव होतं. पण त्या यादीमध्ये नारद महर्षीचं नावच नव्हतं. सगळ्यात वर हनुमंतरायाचं नाव. मग नारद महर्षी म्हणाले प्रभू असला भेदभाव तुमच्याकडे नसला पाहिजे. प्रभू रामचंद्र म्हणाले काय झालं. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले या 2 याद्या कशामुळं. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले 2 नंबरची जी यादी आहे ती यादी मला जे भक्त मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची यादी आहे. आणि 1 नंबरची जी यादी आहे ती यादी मला जे भक्त आवडतात त्या भक्तांची यादी आहे. आणि त्या भक्तांच्या यादीमध्ये सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. आणि महाराज प्रभूच्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या एवढ्या सेवेत तत्पर असून मारुतीरायाजवळ अहंकार नव्हता. आणि याच्यामुळेच हनुमंतरायाचं नाव प्रभू रामचंद्राचे 1 नंबरच्या यादीत येतं. आणि यालाच म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती स्वामी गुरु भक्ती स्वामी गुरु भक्ती पितृ वचन सेवापती पितृ वचन पितृवचन सेवापती पितृवचन सेवा पितृवचन सेवापती पितृवचन सेवा स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज बरं स्वामी काज. बरं गुरु भक्ती म्हणजे काय तर शिष्यानं गुरुची सेवा करणं
किंवा आज्ञेत राहणं यालाच म्हणतात गुरुभक्ती. बरं, मग आपल्याला कथा पाहिजेच म्हणल्यावर मच्छिंद्रनाथाची व गोरक्षनाथाची पाहता येईल. पण